हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बाजारात मिळतात तसेच खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट घरगुती समोसे करणार आहोत। बघू शकता, तुम्ही बघूनच कळणार आहेत किती टेस्टी आणि क्रंची झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात त्याला ऑइल नाहीये, ऑइल फ्री असे झालेले आहेत समोसे। तर कसं करायचे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आणि ओवा मी हातावरती क्रश करून टाकून घेते। आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, मोहन टाकायचं, पण तेल थंडच टाकायचं, गरम नाही टाकायचं। इथे अशी पळी आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 पळी मोहन टाकून घेते, 1 आणि अर्धी अशी टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे बघा अशी मूठ तयार व्हायला लागली की समजायचं आपलं मोहन खूप छान आणि परफेक्ट झालेलं आहे आणि आपले समोसे सुद्धा छान होणार आहेत। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते भिजवून घ्यायचे। जास्त लूज पीठ नाही मळायचे, आपल्याला थोडंसं घट्टच असं भिजवून घ्यायचे। तसं पाणी टाकून मी मळून घेते। इथे बघा पीठ मळून झालेलं आहे। आता हे आपल्याला 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून साईडला ठेवून घेणार आहोत। इथे मी मटर आणि बटाटे उकडून घेतलेली आहेत, ते बटाटे आपण सोलून घेऊयात। बटाटे सोलून झालेली आहेत। आता हे आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत। तुम्हाला असं तोडायचे नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा ते बारीक कट करू शकताय। इथे आपण एकीकडे वाटण्याची तयारी करूया। इथे 1 चमचा मी धणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशोप, इथे मी 5 मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर तिखट हवे असेल तर तुम्ही ॲड करू शकताय किंवा कमी करू शकताय। 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि इथे 2 पाकळ्या मी लसूण घेते। तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकताय। आणि हे आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊयात। जिरं चांगलं तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतले ते टाकून घ्यायचे। ते तेलावरती छान आपल्याला परतून घ्यायचं। मसाला आपला छान खरपूस भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकून घेऊयात। इथे धने जिरे पावडर टाकून घेऊयात, थोडा गोडा मसाला आणि याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात। मसाले छान परतून घ्यायचे। इथे मी आमचूर पावडर टाकून घेते, तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकताय। आता ह्याच्यामध्ये आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे, बटाटे आणि मटर शिजून घेतलेले ते टाकून परतून घ्यायचे। इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते, तुम्ही चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ ॲड करा। इथे भाजी बघा किती मस्त मिळून आलेली आहे। आता गॅस बंद करून भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे। पीठ आपला खूप मस्त भिजलेला आहे, फुलला सुद्धा छान गेलाय। आता काय करायचं, आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। एवढ्या आकाराचे गोळे करायचे आहेत। असे सर्व गोळे मी तयार करून घेते। इथे आपल्याला 1 गोळा घेऊन त्याला असं पुरीसारखा लाटून घ्यायचंय। इथे बघा आपली पुरी लाटून तयार झालेली आहे, किती मस्त। तुम्ही बघू शकता किती जाड केलेली आहे, जास्त जाड नाही की पातळ पण नाहीये, मीडियम। आणि आपलं पीठ जर व्यवस्थित भिजला गेला तर लाटायला पीठ घ्यायची गरज लागत नाहीये। किती मस्त लाटून झालेली आहे। आणि असं वाटलं जर लाटून होत नाहीये तर थोडं मैदा घेऊ शकताय तुम्ही लाटायला। आता आपल्याला काय करायचं, याचे 2 भाग करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण 2 भागामध्ये कट करून घेणार आहोत। इथे बघा असे व्यवस्थित आपण 2 भाग करून कट करायचे। असे मी सर्व लाटून घेणार आहे, कारण आपण जास्त समोसे तयार नाही करणार आहोत। इथे आपले 10 ते 12 होणार आहेत।
तर पूर्ण मी लाटून घेते आधी। हे सर्व मी लाटून घेतलेले आहेत। आता काय करायचं आपल्याला एक एक करून भरून घ्यायचे। ते मी साईडला घेते। आपल्याला काय करायचं हे फोल्ड करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करून हे जॉईंट पॅक करून घ्यायचे। इथे आपल्याला असं पूर्ण जॉईंट पॅक करून घ्यायचं। आतल्या बाजूने सुद्धा दाबून आपल्याला ते पॅक करून असं ट्रायंगल करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजी भरायची। आता ह्याच्यामध्ये मी भाजी भरून घेते। इथे आपल्याला व्यवस्थित ते दाबून आपल्याला ते भाजी भरायची त्याच्यामध्ये आणि उरलेला जे भाग आहे ते आपल्याला असं पूर्ण पॅक करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण सर्व समोसे भरून घेऊयात। इथे मी काही समोसे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण तेल गरम करून तळून घ्यायचे। इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला समोसे सोडून तळून घ्यायचे। तेल जास्त गरम नाही करायचे, मीडियम फ्लेमवरती आपल्याला ठेवून तळायचे। आता इथे याच्यामध्ये मी सोडून तळून घेते। इथे आपल्याला दोन्ही साइडनी छान खरपूस असे आपल्याला ते तळून घ्यायचे। इथे बघा आपल्या समोस्याला किती छान रंग आलेला आहे। हे आता आपण काढून घेऊया। इथे काय करते मी एका जाळीमध्ये असे काढून घेते। खूप सुंदर रंग आलेला आहे आणि खूप छान झालेले सुद्धा आहेत। आता असे एक एक करून मी सर्व तळून घेते। इथे आपले खुसखुशीत असे समोसे तयार झालेले आहेत। खूप मस्त झालेले आहेत, कुरकुरीत सुद्धा खूप छान झालेले आहेत। तुम्हाला आवाजावरूनच कळणार आहेत। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते। आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।